आई वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांना प्रांत अधिकाऱ्यांचा दणका. घराचा ताबा आणि जमिनीच्या उत्पन्नातील 50% हिस्सा वडिलांना देण्यातील 50% वार्षिक हिस्सा वडिलांना द्यावा असे आदेश दिले आहेत. बार्शी तालुक्यातील मौजे उपळे दुमाला येथील सुभाष लक्ष्मण गुरुटे यांनी आई वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 प्रमाणे 18 जुलै 2025 रोजी अर्ज दिला होता. त्यांना 2 मुलं आहेत, जयंत आणि यशवंत. हे दोन्ही मुलं त्यांचा सांभाळ करत नाहीत आणि त्यांच्या नावावर ची जमीन ते स्वतः कसतात, परंतु त्यांना कुठल्याही स्वरूपाचे उदरनिर्वाहासाठी पैसे देत नाहीत. अशा स्वरूपाची तक्रार आली होती. त्याच्यावर सुनावणी घेतली, दोघांचे म्हणणं घेतलं आणि सदर प्रकरणी 10 नोव्हेंबर 2025 रोजी जे वडिलांच्या नावावरची जमीन ते कसतात त्या जमिनीमधलं 50% उत्पन्नाचा हिस्सा आई वडिलांना द्यायचा. त्याचबरोबर जे घर वडिलांच्या नावावर आहे ते घर निष्कासित करण्याबाबतचे आदेश देण्यात आलेले आहेत, जेणेकरून जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते ज्येष्ठ नागरिकांना त्यांचं जे काही हक्क आहे, त्यांना जे काही शारीरिक आणि औषधोपचारासाठीच्या ज्या गरजा असतात ह्या गरजा भागवण्यासाठी मुलांना त्यांचं जे कर्तव्य आहे ते निभावलं पाहिजे. ज्या ज्येष्ठ नागरिकांची मुलं त्यांना सांभाळत नाहीत, त्यांनी स्वतःहून मुलांना प्रेमापोटी बक्षीसपत्र वगैरे दिलेले आहेत, गोड बोलून बक्षीसपत्र करून घेतात, नंतर सांभाळत नाहीत, असे बक्षीसपत्र सुद्धा रद्द करण्याचे अधिकार या कायद्यान्वये उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेले आहे. त्यामुळं ज्या नागरिकांना अशा प्रकारचा त्रास स्वतःच्या मुलांकडून होत असेल तर त्यांनी त्या उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अर्ज करावेत असे